मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातची ही बातमी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, तुम्ही बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी सकाळपासून न्यूज पाहिलेले असतील की लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकार जमा होणार, कारवाई सुरू। परंतु याच्यावरती स्वतः आता महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याबद्दल त्यांनी ट्विट करून, फेसबुक पोस्ट करून माहिती दिलेली आहे। बघू शकता या ठिकाणी आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी त्यांच्या फेसबुक असेल, ट्विटरवरती असेल पोस्ट करून अत्यंत महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। सर्व लाडक्या बहिणींनीही पाहणं गरजेचं असणार आहे। तर त्यांनी काय म्हटले बघा, धुळ्यातील श्रीमती भिकुबाई प्रकाश खैरनर यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा त्यांच्या स्वतःच्या बँक खात्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार कार्ड संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याने सदर लाभ बंद करून मिळालेली रक्कम सरकारला परत करण्याबाबत त्यांचा अर्ज प्राप्त झाला आहे। त्यामध्ये त्यांनी काय म्हटले बघा पुढे अजून, तथापि बघा या घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात आहे अशा आशयाचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जात असून अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये ही नम्र विनंती। अशा प्रकारे कोणतीही सरसकट अर्जाची फेरछाननी सुरू नाही। तर बघा, तुम्ही जर या ठिकाणी ह्या न्यूज पाहून असा विचार करत असाल की तुमचे पैसे परत घेतले जाणार का, सरकार कारवाई करणार का, तर अशी कुठलीही गोष्ट होणार नाही। कुठलेही अर्ज जे आहेत त्याची छाननी केली जाणार नाही असं स्वतः खुद्द या ठिकाणी महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे। कारण की त्यांनी म्हटले बघा, ही जी घटना घडलेली आहे की स्वतः त्यांनी पैसे परत करावेत यासाठी अर्ज केला होता, त्यानुसार ते पैसे परत घेण्यासाठी कारवाई केली गेलेली आहे। परंतु संपूर्ण जे महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी आहेत, ज्या पात्र बहिणी आहेत, त्यांना आतापर्यंत जे या ठिकाणी 9,000 रुपये भेटलेले असतील, 6 हप्ते त्यांना भेटलेले असतील, त्याच्यावरती कुठलीही प्रक्रिया होणार नाही, कुठलीही फेरछाननी होणार नाही। त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं, स्वतःहून अर्ज केला होता की आमची रक्कम परत घ्यावी म्हणून, कारण की चुकीच्या अकाउंटला पैसे गेले होते म्हणून। परंतु अशा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जात आहेत अशी चुकीचे वृत्त प्रसिद्ध केलं जात आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम, गोंधळ निर्माण होत आहे। त्याच्यामुळे त्यांनी ट्विट करूनच सांगितलंय की कुठलीही या ठिकाणी चुकीच्या माहितीला बळी पडू नका, अशी कुठलीही सरसकट पैसे परत घेतले जाणार नाहीत, कुठलीही अर्जाची छाननी केली जाणार नाही। त्यामुळे या ठिकाणी ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं। म्हणूनच या ठिकाणी ही त्यांनी जे ट्विट केलेलं आहे किंवा फेसबुकवरती पोस्ट टाकलेले त्यानुसार ही मोठी बातमी तुमच्यासाठी आहे, कारण की याच्यामुळे गोंधळ निर्माण झालेला होता। तर आता हा गोंधळ तुमचा दूर झालेला असेल, कारण की त्यांनी स्वतःहून या ठिकाणी ही जी माहिती आहे या ठिकाणी ट्विट करून दिलेली आहे। तर महिला सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने काम करण्यास महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे असं देखील या ठिकाणी म्हटलंय। आणि त्यांचं जे पत्र आहे बघू शकता या ठिकाणी, जी कारवाई करण्यासाठी जे आहे त्यांनी स्वतःहून अर्ज दिलेला होता की चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत ते परत घ्यावेत म्हणून, त्याचं पत्र देखील या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। तर बघा, याच्यामध्ये डिटेलमध्ये न्यूजमध्ये देखील माहिती आलेली आहे की अपात्र लाडक्या बहिणींचे 7,500 रुपये सरकार जमा, धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील त्याबद्दलची माहिती दिलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर येत आहे। जर निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा लाडक्या बहिणींवर कारवाई होण्याची शक्यता आहे। ठीक आहे, अशा महिलांनी पैसे पुन्हा सरकार जमा होण्याची शक्यता आहे, याची अंमलबजावणी होण्यास सुरुवात झाली आहे। एका महिलेकडून 5 महिन्याचे 7,500 रुपये परत घेण्यात आले आहेत। अशा बातम्या आज दिवसभरात झळकल्यानंतर लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। बघा, या ठिकाणी पैसे परत घेण्याची कुठलीही सुरुवात नाही अशा बातम्या ज्या आहेत या ठिकाणी आलेल्या होत्या, परंतु त्या पूर्ण खोट्या होत्या। या ठिकाणी स्वतःहून त्यांनी या ठिकाणी पैसे जमा करण्यासाठी अर्ज केला होता, त्यामुळे तशा पद्धतीने पैसे परत त्यांचे घेतले गेलेले, परंतु सरसकट कुठल्याही महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, कुठलीही अर्जाची फेरछाननी केली जाणार नाही असं स्वतःहून या ठिकाणी ट्विट करून, या ठिकाणी वरी तुम्हाला दाखवलंय बघा, या ठिकाणी फेरछाननी सुरू नाही, कुठलेही सरसकट पैसे घेतले जाणार नाहीत असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे अशा ज्या बातम्या येत होत्या त्यामुळे गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला होता। परंतु याबद्दल धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नी प्रतिक्रिया दिली। लाडकी बहीण योजनेसंदर्भात कुठल्याही प्रकारची उलट तपासणी किंवा लाडकी बहिणींची चौकशी करण्याचे आदेश नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी जिल्हाधिकारी यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले पैसे परत घेण्याबाबत प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारचे आदेश नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। तर लाडक्या बहिणीनेच आपल्या मुलाच्या खात्यावर आलेले पैसे स्वतःहून परत केले असल्याचे या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर धुळे जिल्ह्यातील या ठिकाणी ही जी मित्रांनो गोष्ट आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे की चुकून आपल्या अर्जासोबत आपल्या मुलाचे
आधार कार्ड जमा केल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या मुलाच्या बँक खात्यात जमा झाल्याने सदर महिलेची आपली चूक असल्याचं लक्षात आल्यानंतर या महिलेने प्रशासनाकडे हे पैसे जे आहेत स्वतःहून परत केलेले आहेत। त्यामुळे कुठलेही लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत सरकारनं आदेश दिलेले नाहीत की जमा करावेत किंवा कारवाई करावी, तशी कुठलीही उलट तपासणी किंवा अर्ज छाननी जी आहे ती केली जाणार नाही। त्याच्याबद्दलचा जो संभ्रम आहे तो या ठिकाणी दूर केलेला आहे। यावर जिल्हा प्रशासनातर्फे देखील धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी देखील प्रशासनाच्या नजर चुकीने लाभार्थी महिलेचे पैसे मुलाच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाल्यानंतर सदर महिलेने आपणहून म्हणजे स्वतःहून त्यांनी प्रशासनाकडे पैसे परत केले असल्याचं स्पष्ट केलं आहे। त्याचबरोबर प्रशासनातर्फे लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचे किंवा त्यांची उलट तपासणी करण्याचे कुठलेही आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे अशा कुठल्याही प्रकारची उलट तपासणी जिल्हा प्रशासनातर्फे केली नसल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे। तर खूप महत्त्वाची अशी या ठिकाणी ही माहिती होती। स्वतःहून महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील या ठिकाणी ट्विट करून दिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला लाडक्या बहिणींना कुठलेही टेन्शन घ्यायची गरज नाही। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना इथून पुढचे सर्व लाभ जे आहेत त्या ठिकाणी भेटत राहतील। कुणाचेही पैसे वापस घेतले जाणार नाहीत किंवा अर्जाची फेर छाननी जी आहे उलट तपासणी आहे ती देखील केली जाणार नाही। जर अशा पद्धतीची कुठली तक्रार आली तर त्यापुरती त्या ठिकाणी त्या अर्जावरती या ठिकाणी जी माहिती आहे किंवा त्याची तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाचा अर्ज तपासला वगैरे कुठलाही जाणार नाही। त्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे। लेटेस्ट या ठिकाणी ही अपडेट आलेली होती। याबद्दल अजून जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व बऱ्याच लाडक्या बहिणींपर्यंत नक्की हा शेअर करा जेणेकरून त्यांना जी महत्त्वाची ही माहिती आहे ती पोहोचेल। धन्यवाद।